नीट परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून तिने आपली जीवनयात्रा संपवली. अंकिताने एवढी मोठी जे टोकाचं पाऊल आहे हे का उचललं गेलं? त्या दिवशी नेमकं काय घडलं? वडिलांना फोन कोणाचा गेला होता? संध्याकाळच्या 4:15 दरम्यान फोन आला, अंकिताने गळफास घेतलेला आहे. MBBS सारख्या परीक्षेला मी वडिलांची इच्छा पूर्ण करू शकली नाही. टॉपचे विद्यार्थी आहेत, तर त्या टॉपच्या विद्यार्थ्यांमधली ती विद्यार्थिनी होती. ती मुलगी म्हणजे अलोन मुलगी होती, जास्त तिला फ्रेंड फ्रेंड्स राहायला राहायला नव्हता नव्हतं आवडत तिला. मला काही सुचत नव्हतं. ते ऐकल्यावर धक्का बसल्यासारखं झालं, डोळ्यातून पाणी आलं. नंतर मी आणि माझी मम्मी तिच्या घरी गेलो तर तिची मम्मी खूप रडत होती. पांढऱ्या कोटमध्ये यायचं तो पांढऱ्या फडक्यात आली नीट परीक्षा पेपर फुटला. त्यानंतर खरं तर दिल्लीतील जंतर मंतरवरती मोठं आंदोलन झालं आणि त्या नीटच्या परीक्षेच्या पेपर फुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी खरं तर एक मानसिक तणावाखाली गेले आणि अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी खरं तर घडलेली होती. या ठिकाणी 19 वर्षीय अंकिता सांगळे या 19 वर्षीय मुलीने नीट परीक्षेत कमी मार्क पडले म्हणून तिने आपली जीवनयात्रा संपवली. खरं तर आपण आता जलालपूरमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी बघू शकतो की ग्रामीण खेडेगाव खरं तर हे आहे आणि ह्या ठिकाणीच जी अंकिता सांगळे ती 19 वर्षीय मुलगी, तिने तर खरं तर एक डॉक्टर होण्याचं स्वप्न बघितलं होतं. मात्र ते डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच तिने तिच्या आयुष्याची दोर कापलेली आहे. खरं तर आपण तिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांशी संवाद साधूया. नेमकं तिने शिक्षण कुठं घेतलं किंवा नेमकं तिचा हा प्रवास कसा होता. तिला डॉक्टर बनण्याची जिद्द जी होती मात्र ती अधुरीच राहिली आणि अंकिताने एवढी मोठी जे टोकाचं पाऊल आहे हे का उचललं गेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं तर जाणून घेऊया. चला तर मग ज्या ठिकाणी खरं तर अंकिताने 1ली ते 4थीचं शिक्षण घेतलं. तिचं खरं तर शिक्षण या शाळेत झालेलं आहे 1ली ते 4थी. तिचं म्हणजे ती शिक्षणात कशी होती, हुशार किंवा ते नेमका तिच्या कुठला तिला छंद होता, कुठल्या गोष्टी तिला आवडायच्या, त्याबाबत खरं तर तिचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात की अंकिताचं बिहेवियर कसं होतं, अंकिता शाळेमध्ये कशी होती, तर त्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत. सर, खरं तर अंकिता सांगळेने ज्या पद्धतीने खरं तर एक टोकाचं पाऊल उचललं आणि एक चांगली हुशार विद्यार्थिनी होती असं सर्वजण सांगतात. खरं तर 1ली ते 4थीचं शिक्षण तिचं या शाळेमध्ये झालेलं आहात. तुम्ही देखील शाळेत होतात. तर एकंदरीत अंकिता शिक्षणामध्ये कशी होती किंवा तिचं बिहेवियर कसं होतं? आता 4थी म्हटलं खूप लहान आहे, मात्र एक जे मुलं लहानपणापासून घडतात, हुशार आहे नाही आहे हे एक सर्वात प्रथम खरं तर शिक्षकांना कळतं. तर तिचा एकंदरीत कसा स्वभाव होता किंवा ती शिक्षणात कशी होती? सर, म्हणजे 2015 साली मी या शाळेमध्ये जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर ती विद्यार्थिनी नुकतीच 2रीला आली होती आणि तिचे जे वर्ग शिक्षक आहेत ते रसाळ सर. तर रसाळ सर इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत तिला शिकवायला होते. पण सर, इथला शाळेतला पट हा साधारण 150च्या आसपास असतो. त्यामुळे सर्व वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर आमचा तसा परिचय चांगला असतो. म्हणजे कोणत्या वर्गातला साधारण विद्यार्थी कसा आहे, विद्यार्थिनी कशी आहे, म्हणजे आम्हाला आमच्या त्या गप्पांमधून, शिक्षकांच्या आमच्या बॉन्डिंगमधून आम्हाला ते समजतं. तर सर, ही जी अंकिताच्या बाबतीत जी सुरुवातीला जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. तर त्या विद्यार्थिनीविषयी जर सांगायचं झालं सर, तर ते विद्यार्थी म्हणजे जी टॉपचे विद्यार्थी आहेत तर त्या टॉपच्या विद्यार्थ्यांमधली ती विद्यार्थिनी होती. तर माझ्याकडे आता तिचा 2017-18चा या ठिकाणी पूर्ण त्या विद्यार्थिनीचा सातत्यपूर्ण सर्व कष मूल्यमापनाच्या नोंदीचा तक्ता आहे. तर याच्यामध्ये सर सांगायचं झालं तर तुम्ही बघू शकताय ती विद्यार्थिनीचे प्रत्येक शेरे आहेत ते A1 A1 A1, म्हणजे ती विद्यार्थिनी एक A+ मधली विद्यार्थिनी होती. आणि तिच्या ज्या इथल्या नोंदी आहेत त्या नोंदी सुद्धा तुम्ही पाहू शकता. बघा, स्वतःहून प्रश्न विचारते, कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकते, म्हणजे साधारण सर्वच ज्या नोंदी आहेत त्या नोंदी ह्या चांगल्या नोंदी आहेत. आणि विद्यार्थिनी म्हणजे एक टॉपची विद्यार्थिनी, टॉपमधल्या विद्यार्थिनीमधली ती विद्यार्थिनी होती. तर
बरं खरं सर तुम्ही सर सांगितलं की ती एक टॉपची विद्यार्थिनी होती, अभ्यासामध्ये तिला चांगला रस होता सगळ्या गोष्टी. तर मला हे विचारायचं, ज्यावेळेस तुम्हाला समजलं अंकिताने इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे, गळफास घेतला तर काय वाटलं? सर्वप्रथम मला तिच्या वर्ग शिक्षकांचाच रसा सरांचाच फोन आला आणि फोन आल्यानंतर मला त्यांनी सांगितल्यानंतर मला म्हणजे अतिशय वाईट वाटलं की जी विद्यार्थिनी आमच्याबरोबर म्हणजे 3 वर्ष माझ्याबरोबर ती रमली राहिली आणि तिचे जे फोटो होते म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रममध्ये मधले म्हणजे इथं वेगवेगळे इव्हेंट आम्ही घेतो ते इव्हेंटमधले एका कार्यक्रमात तर ती राधा होती राधा आणि कृष्ण यांची जी आम्ही इथं गोपाळ कालेच्या दरम्यान जी आम्ही मस्तपैकी एक असं हे घेत होतो तर त्याच्यामध्ये एक उत्तम प्रकारचं तिने त्याच्यात सहभाग नोंदवला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग चांगल्या पद्धतीने असायचा. खरं तर आपण बघितलं की 2री ते 4थी जे तिचे शिक्षक होते त्यांनी सांगितलं की अंकिता ही खरं तर हुशार होती, स्वतःहून ती कुठल्याही कार्यक्रम असेल, कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यामध्ये ती सहभाग नक्की घेत होती आणि प्रश्न विचारणं असेल म्हणजे सुरुवातीपासूनच हुशार असलेल्या अंकिताने खरं तर हा निर्णय घेतला. कुठंतरी एक जे तिचे शिक्षक आहेत त्यांना देखील वाईट वाटतंय, कारण अंकिताने असं हा पाऊल उचलायला नको होतं. सुरेश सांगळे तिच्या वडिलांचं नाव, यांचे जे मित्र आहेत ते आपल्यासोबत आहेत. ते त्या दिवशी नेमकं काय घडलं, वडिलांना फोन कोणाचा गेला होता, त्या नेमकी त्या दिवशी त्यांच्यासोबत काय घडलं, तिथून निघताना त्यांच्यासोबत कसा प्रसंग होता, त्याबाबत सांगण्यासाठी त्यांचे एक सहकारी सुरेश सांगळे यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. आता खरं तर अंकिताने ज्या दिवशी गळफास घेतला तिचे वडील सुरेश सांगळे तुमच्यासोबत वारीला आलेले होते असं त्यांनी सांगितलं. नेमकं फोन कधी आला, किती वाजता आला किंवा काय फोनवरती बोलणं झालं होतं? अंकिता सुरेश सांगळे हिचं ज्यावेळेस तिने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यावेळेस तिचे वडील सुरेश गणपत सांगळे हे पंढरपूरला देवशयनी एकादशी आषाढी वारीच्या निमित्ताने ते माझ्याबरोबर होते आणि आम्ही कीर्तनाला शेजारी बसलो असताना 4:15च्या दरम्यान साधारणतः संध्याकाळच्या 4:15च्या दरम्यान फोन आला की अंकिताने आत्महत्या म्हणजे गळफास घेतलेला आहे. असा ज्यावेळेस फोन आला त्या टायमाला मी त्याच्या शेजारी होतो, सुरेशच्या शेजारी. सुरेश मला म्हणला तात्या मुलीने अशा करता असं केलं आहे. तर मी म्हणलं ज्यावेळेस त्याला फोन आला त्या टायमाला मग तिथून पुढं त्याने एक 5 मिनटात आम्ही बाहेर आलो, चालू कीर्तनामधून उठलो आणि कीर्तनातून उठून बाहेर आल्यानंतर साधारणतः त्यांना गाडीपाशी बोलवलं. गाडीपाशी बोलवल्यानंतर त्याला म्हणलं ड्रायव्हर कोण आहे, कोणी नाही, तो स्वतः होता आणि एक गावातले 5 पॅसेंजर घेऊन गेलेला होता. 5 पॅसेंजर आल्यानंतर ते गाडीमध्ये बसले. गाडीमध्ये बसल्यानंतर त्याला ज्यावेळेस बातमी कळाली त्यावेळेस त्याने आम्ही संबंधित त्याचे चुलते अण्णासाहेब गणपत सांगळे यांना कळवलं की घरी जा, ते दुसऱ्या ठिकाणी राहायला आहेत. तिथून ते घरी आले. घरी आल्यानंतर अंकिता मृत अवस्थेत होती, पण तरी बी त्यांनी पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. पण पंपिंग केल्यानंतर त्यांनी स्वतः पंपिंग केलं पण काही यश आले नाही. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी एक डॉक्टरांकडे नेले तर डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं होतं आणि त्यानंतर PM करण्यासाठी कर्जत या ठिकाणी तिला पाचारण करण्यात आलेले. खऱ्या अर्थानं अंकिताचा जो मृत्यू झाला त्यामध्ये त्याने ज्यावेळेस 2025 नीट परीक्षा द्यायची ठरवली तिची एक इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. पण डॉक्टर व्हावं इच्छा होती त्यावेळेस नीट परीक्षा ज्यावेळेस नीटचा अभ्यास करत असताना तिला 2025ला साधारणतः 113चा कट-ऑफ लागलेला होता आणि 21 मे 2026ला तिने म्हणजे फर्स्ट पेपर दिला आणि फर्स्ट पेपर दिल्यानंतर नीट परीक्षेमध्ये परत तो घोटाळा झाला म्हणून परत पेपरचं त्याचा रिझल्ट आला नाही आणि रिझल्ट न आल्यामुळे परत सेकंड परीक्षा दिली आणि सेकंड परीक्षेमध्ये तिने साधारणतः तिला वाटलं की 113 कट-ऑफ लागलेला आहे. आता 166 मार्कचं तिने ज्यावेळेस ॲन्सर कीमध्ये पाहिलं त्यावेळेस 166 मार्क तिला पडलेले होते आणि मग ती तिच्या मम्मीला म्हणले की 166 म्हणल्यावर शक्यतो माझं म्हणजे देवाने गारानं ऐकलं, माझा नंबर लागेल असं तिला वाटलं आणि त्यानंतर 2 दिवसानंतर तो रिझल्ट आला, शासकीय रिझल्ट आला. त्याच्यामध्ये 177चा कट-ऑफ लागला आणि 177चा कट-ऑफ लागल्यानंतर ती साधारणतः दुपारी 11 वाजता साधारणतः तिने देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्रजी प्रधान यांनी राजीनामा दिला. ती तिच्या मम्मीला बोलली की हो मम्मी किंवा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला, पेपर फुटीमुळे बराचसा विषय गाजलेला होता, त्याच्या माध्यमातून तिचा राजीनामा त्या मंत्र्यांचा राजीनामा झाला. तिने तिच्या भावाला फोन केला
आणि भावाला फोन करून सुद्धा कळवलं की बुवा त्यांचा प्रधानचा राजीनामा झालेला आहे, खूप सुंदर काम झालं असं तसं म्हणत तिने त्यानंतर ज्यावेळेस 177 मार्क पडले आणि तिला वाटलं की माझा आता MBBS सारख्या ठिकाणी नंबर लागू शकत नाही, तर म्हणून ती 166 आणि 177 हा जो डिफरन्स पडला गेला आणि ती तिच्या मनाला लागलं गेलं आणि म्हणून ती डिप्रेशनमध्ये जाऊन तिने आत्महत्याचा प्रयत्न केला. आणि आत्महत्या केल्यानंतर मग ती ह्या सगळ्या गोष्टी तिच्या आईला नंतर कळले. आईला स्वतः माहीत नव्हतं. शेजारी पाणी भरण्यासाठी आलेले होते, तर म्हणले जा अंकिताला उठव आणि बोर चालू करून घ्या. परंतु ज्यावेळेस अंकिताला बघायला गेल्यानंतर ती म्हणजे मृत अवस्थेत पाहिली गेली, गळफास घेतलेला पाहिला, त्यावेळेस आरडाओरड झाला आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्यावेळेस तिला खाली काढलं गेलं आणि त्यानंतर तिला पुढील प्रोसेससाठी दवाखाना म्हणा किंवा पंपिंगसाठी म्हणा असा प्रयत्न करून तिला. पण ज्यावेळेस खरं अंकिता पेपर दिला, तिला रिझल्ट लागला, त्यानंतर समजा तुम्ही वारीला गेलेले होते, बरोबर? एक तिच्या अंकिताच्या वडिलांचे तुम्ही खास मित्र आहात, तर तुम्हाला कधी असं जाणवलं का की ती टेन्शनमध्ये दिसतीये, पेपरचं खूप तिला डिप्रेशनमध्ये आहे, काय होईल किंवा असं कधी वाटलं का ती असं एवढं टोकाचं पाऊल उचलं? नाही, अजिबात नाही. ते टोकाचं पाऊल उचलेलं असं कधीच वाटलं नाही. परंतु तिला काय वाटलं की बाबा म्हणजे मी माझ्या वडिलाची MBBS सारख्या परीक्षेला मी वडिलाची इच्छा पूर्ण करू शकली नाही, म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि आता तुम्ही तिला लहानपणापासून बघतायत, ती शाळेत याच रोडने तुमच्या घराच्या जवळच खरं त्यांचं घर आहे, तर एकंदरीत अंकिताचा स्वभाव कसा होता? म्हणजे असं टेन्शन वगैरे घेत होती, असं मित्रमैत्रिणींमध्ये कधी मिळत नव्हती, असं काही होतं का? अजिबात नाही. अंकिताचा स्वभाव इतका गोड होता आणि छान होता की ती इतकी सुंदर मध्ये सगळ्या मुलांच्यात हसून खेळून राहायची, सगळ्यांच्यात व्यवस्थित असे म्हणजे बागडायची, ही करायची आणि शाळेला इतकी टॉपर होती सर की तिचं इयत्ता पहिलीपासून मी 10वी पर्यंत शिक्षण याच गावामध्ये झालं. प्राथमिक झालं असेल किंवा माध्यमिक असेल, ती टॉपरची मुलगी होती. आणि तिचा भाऊ बी ते बी दोन्ही बी म्हणजे एक तर ते भाऊ आणि बहीण हे दोनच व्यक्ती इथं त्या परिवारामध्ये. आणि भावाचा सुद्धा म्हणजे चांगल्या क्वालिटीने BVC ला नंबर लागला परभणी या ठिकाणी. आणि त्यानंतर तिलाही वाटलं की भाऊ एक चुलत भाऊ नेव्हीमध्ये, सक्का भाऊ माझा BVC करतोय आणि एक महाराष्ट्रामधले 5 टॉप कॉलेज आहेत त्याच्यामध्ये माझ्या भावाचा नंबर लागला, मग मी बी MBBS ला का माझा नंबर लागू नये म्हणून ती म्हणजे प्रयत्न करीत होते. म्हणजे शालेय जीवनामध्ये इतके प्रयत्न केले की तिने विचारू नका. आणि इतकी टॉपमधली मुलगी, इतकी व्यवस्थित मुलगी, इतकी सुंदर हसून खेळून जायची. रस्त्याने माझ्या घरापासून रोज जाण्याचा तिचा मार्ग होता. आणि सकाळी 6:30ला म्हणजे 6:30ला ती घर सोडून जायची. ती श्रीवंदा या ठिकाणी साधारणतः तिचे क्लास असायचे, त्या ठिकाणी 6:30च्या बसने जायची, संध्याकाळी 5:30-6ला यायची. आल्यानंतर घरी व्यवस्थित असं तिला एक रूम होतं सेपरेट. त्या रूममध्ये तिला वडिलांनी परिस्थिती नसताना सुद्धा थोडंसं आमच्यासारख्या लोकांनी थोडंसं त्यांना मदत करून त्यांनी एक लॅपटॉप असेल किंवा इन्व्हर्टर असेल अशा सुविधा त्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. तिला सेपरेट रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली, सेपरेट अभ्यास करण्याची व्यवस्था केली. पण खरं तर म्हणजे या शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे त्या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. आणि खऱ्या अर्थानं असं कोणावरही होऊ नये, शासनाने तरी अशा बाबतीमध्ये थोडंसं ज्या व्यक्तीने केलं असेल त्याच्या माझ्या एक प्रामाणिक मी गावचा नागरिक ह्या नात्याने आणि त्या परिवाराचा एक हितचिंतक या नात्याने सांगू इच्छितो की त्या माणसावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि इथून पुढं अशा सर्व विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये हीच या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो मला की ज्या दिवशी घरून फोन आला की अंकिताने गळफास घेतला, आत्महत्या केली, त्याचे वडील तुमच्या जवळ होते, सोबत होते, तर आता गाडी चालवायला दुसरं कोणी नाही, एवढं लांब ते खरं गाडी चालवत आले, एक तुमचे जवळचे मित्र म्हणून कशा पद्धतीने त्यांचं सांत्वन असेल किंवा त्यांना धीर देण्याचं काम तुम्ही केलं किंवा आज ज्या प्रसंग त्यांच्यावरती उद्भवलेला आहे, तर एक मित्र म्हणून कसं तुम्ही त्यांच्या बाजूने उभे आहात किंवा कसं धीर देताय त्यांना? सर, ज्या टायमाला आम्हाला 4:15 वाजता अंकिताने घटना घडली, 4:30ला मला आणि सुरेशला फोन आला आणि मी त्याच्याजवळ होतो. ज्यावेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये असताना तो 5 पॅसेंजर घेऊन गेलेला होता आणि येत असताना त्याला ड्रायव्हरसुद्धा नव्हता.
मी त्याला असं बोललो की म्हणलं तुला गाडी चालवायला मी एक ड्रायव्हर देतो, तू साईडला बस आणि एक त्यातला पॅसेंजर कमी करतो आणि तू त्या पॅसेंजरला नंतर पाठवतो, तू गाडी घेऊन जा आणि एक ड्रायव्हर देतो. पण ते काय म्हणला की म्हणलं आता त्या अडचण येणार नाही म्हणला, मी मी म्हणजे खंबीर साथीने उभा राहून म्हणला ह्यांना घेऊन जातो आणि जरी काही झालं तरी म्हणला मला घरी गेल्याशिवाय मार्ग नाही, म्हणून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो. तो तिथं हिथं आला. मी त्या ठिकाणाहून सगळे फॉलोअप घेतले की बाबा काय परिस्थिती काय नाही, वहिनींची काय परिस्थिती आहे, तिच्या आईची परिस्थिती. त्यांनी सांगितलं की बाबा माशाच्या म्हणजे जसा मासा तडपडतो अशी तिची आई म्हणजे इतक्या वेदनाक्षम झालेली आहे. आणि सगळ्या गोष्टीने मग त्यानंतर आम्ही सगळे गाव त्या अंकिताच्या परिवाराच्या पाठीशी म्हणजे ताकदीने उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही एक शासनाला अशा प्रकारचे जे आपल्या जिल्ह्याचे खासदार आले होते, त्यानंतर विविध अशा प्रकारचे राजकीय या ठिकाणी पॉलिटिक्समधले सर्व पुढारी आले होते, त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली की बाबा त्या परिवाराला आता कुठेतरी तुम्ही आर्थिक रूपाने होईना पण त्या परिवाराला थोडी मदत करण्याचं काम करा. आणि इथून पुढं तुम्ही त्या परिवाराला जे एखाद्या जर समजा त्याच्या परिवारामधलं असलं तर कुठेतरी त्याला नोकरीची संधी देण्याचे काम करा अशी या ठिकाणी विनंती केली. मात्र तिच्यासोबत 1ली ते 10वी तिच्या ज्या मैत्रिणी आहेत, तिच्या बेस्ट फ्रेंड आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांना नेमका अंकिताचा स्वभाव कसा होता. खरं तर एका मैत्रिणीलाच तिच्या मैत्रिणीचा पूर्ण स्वभाव माहीत असतो. तर तिला आपण तिच्या मैत्रिणींना विचारूया नेमका अंकिता कशी होती, तिचा स्वभाव कसा होता, शिक्षणात ती कशी होती. ताई तुझं नाव स्नेहा पंडित खैरू. आणि ताई तुझं? आरती पांडुरंग मोरे. ताई अंकिता 1ली ते 10वी तुम्ही शाळेत सोबत होतात, तर कशी नेमकं शाळेत तिचा स्वभाव कसा होता किंवा एक मैत्रीण म्हणून तुमची ती कशी होती, तिचा स्वभाव कसा होता? स्वभाव चांगला होता तिचा, अभ्यासात पण हुशार होती. बरं, शाळेत तुम्ही दररोज सोबत जात होतात, तर कधी असं वाटलं का की अंकिता एवढी हुशार आहे तर मग पुढं जाऊन कधी असं पाऊल उचलल, एवढं तुम्ही सोबत राहिलात, तिचा अभ्यासात मन वगैरे होतं, तर मग मैत्रीमध्ये पण ती तेवढी तशी अशी प्रॉम्प्ट राहत होती का? हां, आम्हाला कधीच वाटलं नव्हतं ती असं करेल पुढे जाऊन. ताई तू सोबत होतीस तर अंकिताचा स्वभाव कसा होता नेमका? म्हणजे आता तुम्ही तर दररोज सोबत राहिला 1ली ते 10वी म्हणजे बेस्ट फ्रेंड झाला असाल, तर मग कसं स्वभाव होता तिचा? सगळ्यात पहिल्यांदा तर ती आमच्यामधून गेली याचं सगळ्यात जास्त दुःख होतंय. आणि वाटलं नव्हतं की ती स्वतःचा जीव देईन आणि ते पण ह्या कारणांमुळं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती खूप शांत स्वभावाची होती आणि पहिलीपासून ते माझ्यासोबत तर 12वीपर्यंत होती आणि वाटलं नाही की ती असा पाऊल घेईन. मला असं वाटतं की तिने तात्पुरता विचार केला. तिने तिच्या आईवडिलांचा विचार करायला पाहिजे होता आणि त्यातून आम्ही पहिलीपासून ते 12वीपर्यंत सोबत होतो. आमची भांडणं झाली ना तरी ती अशी समजून घेणारी मुलगी होती. पण अशी एकटी राहत होती किंवा एवढं मोठं डिसिजन घेतलं, अभ्यासात तुम्हाला तर माहिती आहे ती खूप चांगली होती, हुशार होती, तर कधी असं या अगोदर वाटलं का की अंकिता टेन्शनमध्ये असती? आता तुम्ही कंटिन्यू सोबत होतात, तर 10वीला असेल त्यावेळेस तिने शाळेचं कधी असं टेन्शन घेतलं पेपरचं वगैरे? नाही, ती हसून खेळून असायची आमच्यासोबत. मग आता रिसेंटली तुम्ही असं ज्यावेळेस ते आता हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे नीटचा अभ्यास करत होते, कधी एवढं तिच्याकडे जाणं येणं भेटीगाठी कधी? एवढ्या 2 वर्षात तिचा आणि आमचा संपर्क जास्त करून ती झाला अभ्यासात नाही. जास्त लक्ष देत होती. तिला फ्रेंड सोबत बोलत नव्हती एवढी जास्त. फोन आता कॉल काहीच 12वी नसायचा आमच्यासोबत. कॉन्टॅक्ट पण करीत नव्हती आमच्यासोबत. म्हणजे तिला नीटची क्लिअर झाल्यानंतर तिला आमच्यासोबत बोलायचं होतं. बरं. पण मग 10वी नंतर कधी भेटीगाठी घेतल्या किंवा बोलले वगैरे असं? माझ्यासोबत तर नाही, मी श्रीगोंद्याला गेले आणि ती शेडगावला होती तिच्यासोबत. माझ्यासोबत होती ती शेडगावला, पण तिचं बाहेरून ऍडमिशन असल्यामुळे ती कधीतरी यायची कॉलेजला, त्यामुळे जास्त एवढा संपर्क नसायचा तिच्यासोबत. बरं, ज्यावेळेस भेटीगाठी व्हायच्या मैत्रिणी म्हणून काय गप्पा व्हायच्या शिक्षणाच्या किंवा काय? जेव्हा भेटीगाठी व्हायच्या तर आम्ही एकामेकींना विचारायचो की बाबा तुझं स्वप्न काय आहे, तुला काय व्हायचंय. तर मग मी तिला विचारलं होतं की तुझं स्वप्न काय आहे, तर ती बोलली मला डॉक्टर व्हायचंय. तर मला सांगायची मी डॉक्टरचा मनापासून अभ्यास करते. तर मी तिला एक वेळेस विचारलं की तू डॉक्टर होशील तर आमचं जर उपचार करायचा असेल तर आमच्याकडनं पैसे घेशील का? तर ती बोलली नाही, तू आपली मैत्रीण आहे, तुझ्याकडनं कसं पैसे घेणार. म्हणजे ह्या गोष्टी आता सध्या खूप आठवतात. लहानपणापासून आम्ही एकत्र डबा खायचो, शेजारी शाळा असायची, आम्ही तिघी मैत्रीण म्हणजे खास मैत्रीण असायचो. डब्बा घ्यायला यायचं म्हणलं तरी तिघी सोबत असायची. ती आमच्या खूप क्लोज होती. पण एवढ्या 2 वर्षात तिचे आणि आमचा जास्त संपर्कच नाही झाला. आता तू बेंचवर तिच्या सोबत बसायची, काही असे
एखादी तिची आठवण की जे तुला आवर्जून सांगावं वाटते, कारण आज तर खरं आता त्या या जगात नाही आहे. पहिली ते 10वी तुम्ही सोबत एका बेंचवर बसलेले आहात, एक बेस्ट फ्रेंड आज तुझ्या सोबत नाही आहे. तर अशी एखादी आठवण अंकिताची की जे तुला आवर्जून सांगावं वाटते? हां, म्हणजे आम्ही खूप मस्ती करायचो बसल्यावरती. आम्ही अभ्यास पण करायचो. आणखी त्याला कसली समजा अभ्यासाचं सोडून आणखी कुठला छंद होता? ते हॉबी किंवा कला म्हणजे पेंटिंग करणं किंवा गाणे ऐकणं, मूव्ही बघणं असं काही कधी सांगितलं? नाही. म्हणजे तिला असं काही नव्हतं वाटत, फक्त ती मूव्हीज बघायची जास्त. बरं मग आता एवढ्या ज्या दिवशी खरं तर अंकिताची घटना तुम्हाला कळली, आता तुम्ही हाकेच्या अंतरावर असलेलं घर वगैरे आहे, कधी जाणं येणं वगैरे होतं का ह्या घटना घडण्यापूर्वी, किंवा जसं तिने अभ्यास सुरू केला पण तुम्ही जाणं येणं कधी भेटीगाठी? जायचे तिच्याकडं. आता 1 महिना झाला असेल मी तिच्या घरी गेलते. त्यावेळेस तिच्या मम्मीने तिला बाहेर बोलवलं तर आली नाही ती. मी तिच्या खोलीत गेलते. मग असंच बोलत होती, ती अभ्यास करत होती. मग तिची ना नीटचा पेपर एक लीक झालता, तर त्यानंतर ती दुसरा नीटचा अभ्यास करत होती पुढच्या पेपरचा. तर 24 जूनला का कितीला पेपर होता तिचा, तर बोलली की मी चांगला अभ्यास करते, चांगला मार्क पाडल, असं तसं बोलत होती. एवढं बोलून मग मी गेले घरी परत. बरं तू ज्यावेळेस तिच्याकडे 1 महिन्यापूर्वी घरी गेली, तिचं ते पूर्ण जे आम्ही तिच्या खोलीत गेलो ज्या ठिकाणी ती खरं तर दुर्दैवी घटना घडली, तिचं नेमकं कसं अभ्यासाचं काय गप्पा काय मारल्या, किंवा फक्त अभ्यासाविषयी बोलली की ती तुला असं टेन्शनमध्ये वगैरे वाटली ज्यावेळेस ती आज महिनाभरापूर्वी ती पेपरचा अभ्यास करत होती? काय गप्पा मारल्या, किंवा तुला असं तिच्या चेहऱ्यावरती असं वाटलं का अंकिता टेन्शनमध्ये असती म्हणून? नाही, एवढी टेन्शनमध्ये नव्हती ती. हसत बोलत होती माझ्यासोबत. म्हणजे ती फिश टँक आहे ना, ती पाणी बदलत होती फिश टँकचं. तर म्हणली मी आत्ताच अभ्यास करत होते, आत्ताच उठले म्हणली. मग 2च मिनटं बोललो आम्ही नाल्या. बरं बेस्ट फ्रेंड होते एवढ्या दिवसाची, कधी असं वाटलं नाही का ती आपल्याशी भेटत नाही? कधी तिच्याशी फोनवरती बोलल्यावरती अगं तू भेटत नाही आहे असं कधी चर्चा? तशी चर्चा झाली नाही. ती मुलगी म्हणजे अलोन मुलगी होती, जास्त तिला फ्रेंड फ्रेंड सोबत राहायला नव्हता राहायला आवडत. नव्हतं आवडत तिला. बरं आता दोघींना एक शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर अंकिता आता या जगात नाही, तुमची एक बेस्ट फ्रेंड तुम्ही खरं तर गमावलेली आहे. ज्या दिवशी तुम्हाला समजलं की अंकिताने असं टोकाचं पाऊल उचललं, एक मनामध्ये काय भावना वाटली? पहिल्यांदा मी घरात बसले होते, मम्मी म्हणली की तुझी मैत्रिणीने सुसाईड केली. तर मम्मीला म्हणलं गप, ती असं करू शकत नाही, म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता आमचा तिच्यावर. तर मम्मी म्हणली नाही नाही, तर मला विश्वासच नव्हता बसत. मग नंतर मी स्टेटस पाहिले की बाबा तिने खरंच हे केलंय. तर तिचं तसं कानावर पडल्यावर तिच्या सगळ्या आठवणी मला आठवायला लागल्या की बाबा आम्ही डब्बा खायचो सोबत, हे करायचो ते करायचो. पण असं वाटलं नव्हतं की ती सुसाईड करण. पण तिने खूप चुकीचं केलं. हे एवढं टोकाचं पाऊल नव्हतं घ्यायचं, असं माझं म्हणणं आहे. आता तू तर एका बेंचवर बसली, ज्यावेळेस तुला ही गोष्ट समजली की अंकिताने असं पाऊल उचललं, काय वाटलं एक मनामध्ये, काय भावना नेमकी? मला काही सुचत नव्हतं. ते ऐकल्यावर धक्का बसल्यासारखं झालं, डोळ्यातून पाणी आलं. नंतर मी आणि माझी मम्मी तिच्या घरी गेलो, तर तिची मम्मी खूप रडत होती. तिने घरच्यांचा विचार करायला पाहिजे होता. तिची मम्मी बोलली की ती पुढच्या नीटचा अभ्यास करायला बसली होती. ही सांगून ती गेली ती अभ्यास करायला, आणि तिच्या मम्मीचा 2 मिनिटात फोन आला तिच्या भावाचा. मग तिने केलं असं सुसाईड. खरं तर आपण बघितलं की तिच्या ज्या 1ली ते 10वीच्या मैत्रिणी आहेत, हसून खेळून असं पूर्ण असणारी अंकिता अभ्यासातही हुशार होती, मैत्रीही तिने खरं तर पूर्णपणे निभावली. मात्र जर अभ्यासाचं टेन्शन म्हटलं नीट परीक्षेचं, तर त्यामुळे कुठेतरी मैत्रीमध्ये बी देखील दुरावा तयार झाला होता. मैत्रिणीपासून बाजूला ज्यावेळेस नीट एक्झाम क्रॅक करेल त्यानंतरच मैत्रिणींची भेट घेईल असं खरं तर अंकिताने सांगितलं होतं. मात्र ती भेट ही कायमची अधुरीच राहिली. नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या 19 वर्षीय अंकिता सांगळे हिने खरं तर गळफास घेऊन आत्महत्या केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर या ठिकाणी आपण आलेलो होतो. खरं तर अंकिताच्या घरच्यांशी आपण संवाद साधला. दुःखात असलेल्या या परिवाराने खरं तर बोलणं टाळलं. तिच्या जो चुलत भाऊ आहे त्याने देखील माहिती दिली की अंकिता खरं तर एक मनमिळाऊ होती, अभ्यासात हुशारही होती. तिचा भाऊ जो अंकिताचा भाऊ जो आहे, अंकिताच्या भावाने देखील नीट एक्झाम दिली होती, मात्र त्यालाही यामध्ये अपयश आलं होतं. मात्र तरीही त्यांनी खचून न जाता त्याने याबाबत प्रयत्न सुरू ठेवले आणि त्याने हे प्रयत्न सुरू ठेवून यशाची पायरी चढण्यास सुरुवात केली. खरं तर अंकिताला देखील त्याने हाच गुरुमंत्र दिला होता की
खचून न जाता परीक्षेमध्ये आपण सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. मात्र अंकिताने कुठंतरी एक टोकाचं पाऊल घेत आपली जीवनयात्रा संपवली. अंकिताचे जे प्राथमिक शिक्षण झालं, ज्या शाळेमध्ये देखील आपण जाऊन आलो, तिच्या शिक्षकांनी देखील सांगितलं की अंकिता ही अत्यंत हुशार आणि मनमिळाऊ मुलगी होती. त्यानंतर तिची 1ली ते 10वी ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणीशी देखील आपण संवाद साधला. त्यांनी देखील सांगितलं की अंकिता खरं तर अभ्यासामध्ये हुशार होती, मात्र जास्त गेल्या काही दिवसांपासून ती आमच्या संपर्कात नव्हती. ती नीटच्या एक्झामचं तिने खूप मोठं टेन्शन घेतलेलं होतं आणि ती परीक्षा पास झाल्यानंतरच मैत्रिणींना भेटेल असं तिने एक निश्चय देखील मनाशी मांडला होता. आणि त्याच दिवशी नेमकं ज्या दिवशी ही घटना घडली गेली, तिचे वडील ज्या दिवशी पंढरपूरला होते, त्यांचे जे सोबतचे सहकारी होते त्यांनी देखील आपल्याशी संवाद साधला. खरं तर त्या दिवशी नेमकं काय घडलं गेलं, ही दुर्दैवी घटना कशी घडली गेली, या सगळ्या गोष्टी पाहता खरं तर विद्यार्थ्यांनी या परीक्षांचं एक कुठंतरी टेन्शन न घेता पालकांशी चर्चा करायला हवी. असंच काहीतरी उदाहरण या अंकिताच्या या घटनेतून समोर येत आहे. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, अहिल्यानगर.